भगवते वासुदेवाय पापावलीपाटनपटवपाङ्गः श्रीपाणिपद्माङ्कितजाननङ्गः गोपालबालकृपया शरणो श्रीपाण्डुरङ्गो भवतु प्रसन्नः सिञ्जन्नो पुरुषोऽभिपादकमलां मन्दस्मितोद्यन्मुखीं कञ्जाक्षीं कुचभारभीरुल्लसन्मध्यां गुणकङ्कणां शङ्ख्वाधिपैः परिसेवितां सुवसनां जामूनदालङ्कृताम् अम्बां तां प्रणतोऽस्मि कृष्णरम्यं लम्बालकां रुक्मिणीं बुद्धिर्बलशोधयं निर्भयत्वमरवता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत् अशेषवाग्जाड्यमलापहन्त्रे नवग्नं स्पष्टसुवाक्प्रदायिने ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तके भवप्रसन्ना वदने च मे श्रीः ॐ नमः शिवाय यस्य वा कामधेनुर्नः कामितार्थं प्रयच्छतो सेवेतं जयोगीन्द्रं काममानशितं सदा प्रणमत्कामधेनुं च भजत्सुरतरोपमं श्रीभागवतप्रतिपादचिन्तामणिं पास्महे विद्याधीशाब्दिसम्भूतो विद्वत्कुमुद्बान्धवः मे कामितार्थान् प्रयच्छतो वेदनिध्यालबालतः विदुषां चिन्तितप्रदाः सत्यप्रदाखिकलप्रभुयाधिष्ठानसिद्धे पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मव्रताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आसेतुराकुशाराद्रे योगिशोभितवान्हो सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरतिपूजितः पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुर्भयास्तान्नमस्ये गुरून् अस्मद्गुरुसमारम्भान् टीकाकृत्पादमध्यमाः श्रीसत्यात्मतीर्थपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां सृष्टिस्थित्यप्ययहानितिकृषितमोबन्धमोक्षाशय अस्मादस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरधीश्वरात्मकस्य विष्णोर्वस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषोऽव्यपेतः पूर्णानन्दो व्ययो गुरुरतिपरमश्चिन्तेतं महान्तं जन्माद्यस्य यतोऽन्वयाद्कृतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट्टेने ब्रह्मर्धाय आदिकवये मह्यन्त्यं सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि हरिः ॐ हरिः ॐ हरिः ॐ स्वस्त्यस्तु सताम् अशेषसन्मङ्गलानि भवन्तु लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतपुराणिखिलकलिपुरुषापवदनप्रतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते श्रीमद्भागवतमहापुराणे सूतशौनकादिसंवादे अद्यत्कथाप्रसङ्गे सते किञ्चित् पूर्वकथानुवादः हरिः ॐ. काल आपण पाहिलं की परमात्मा कर्दम ऋषीच्या तपश्चर्या प्रसन्न होऊन त्यांनी सर्व वृत्तांत सांगितलं आहे. तुझ्यासाठी मी काय काय नियोजित असं काय काय केलेलं आहे ते सांगितलेलं आहे. या ठिकाणी स्वयंभू मनु आपल्या पत्नीसह आपल्या मुलीला घेऊन येईल आणि तू त्यावेळेस त्याचा स्वीकार करावा. हे सर्व भविष्य परमात्म्याने आधीच कर्दमांना सांगितलं. त्याप्रमाणे कर्दमाच्या त्या आश्रमाला मनु आलेला असताना त्या मनुचं स्वागत वगैरे केलं आहे. कर्दम ऋषींना साष्टांग दंड वगैरे त्यांनी घातलेला आहे. त्यानंतर त्यांचं स्वागत सत्कार वगैरे झाल्यानंतर त्या मनुची कर्दम ऋषींनी स्तुती केलेली आहे की तुझ्यासारखा धार्मिक राजा या पृथ्वीवर वास करत असल्यामुळे अधर्माला कोणत्याही प्रकारचा वाव येथे नाही. त्यामुळे तू या ठिकाणी प्राप्त झाला असता तू जे आता काही सांगशील ते मी ऐकेन असं म्हणून पुढे सांगतात की मैत्रेवाच एवमा विश्वताशेष गुणाकार दयो सौरीर इव तम सम्राट उपारतम वाच. हे विदुरा, अशा प्रकारे त्या मनुच्या गुणांची स्तुती व त्याच्या कर्माचा उत्कर्ष स्पष्टपणे वर्णन केलं आहे. असा तो सार्वभौम मनु आपले वर्णन ऐकून लज्जित झाल्यासारखा झाला आणि आपले बोलणे संपून बसलेल्या त्या कर्दमांना म्हणाला की पुनर्वाच ब्रह्मा सृजत्स्वमुखतो युष्मानस्मता अस्मत्परीक्षया छंदमया तपो विद्या योगयुक्तानलंपटा. आमच्या रक्षणाकरिता ब्रह्मदेवांतर्यामी श्रीहरीने आपल्या मुखापासून वेदप्रधान अशा भक्तीने युक्त असणाऱ्या विरक्त असणाऱ्या अशा ब्राह्मणांना उत्पन्न केले. अशा ब्राह्मणांच्या रक्षणासाठी अनंत चरणांनी युक्त असणाऱ्या त्या परमात्म्याच्या शरीरापासून आम्ही क्षत्रियही उत्पन्न झालो. त्याचे
त्या परमात्म्याचे हृदय म्हणजे साक्षात ब्राह्मण आहे आणि त्याचं शरीर म्हणजे आम्ही क्षत्रिय आहोत. अन्योन्याश्रय संबंध या ठिकाणी ब्राह्मणांनी क्षत्रियांचं रक्षण करायचं, क्षत्रियांनी ब्राह्मणांचं रक्षण करायचं. म्हणून ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांचं अशा प्रकारे रक्षण करावं. या दोघांचेही रक्षण, या दोघांचं रक्षण तो कार्यकारण भावाला व्यापून असणारा परमात्मा करीत असतो. हे ऋषे, ज्या अर्थी आपण माझे प्रजेचे रक्षण करण्याचे कर्तव्य काय आहे याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे माझ्या मनातील सर्व संशय दूर झालेले आहे. आपल्यासारख्याचे दर्शन होणे हे माझे परमभाग्यच आहे. तुम्ही माझ्यावर राजधर्माची जाणीव करून मोठा उपकार केला आहे. हे ऋषे, माझ्या कन्येवरील प्रेमामुळे हिला योग्य पती कसा मिळेल या चिंतेने मी ग्रस्त होतो. म्हणून आपण माझे बोलणे ऐकावे. प्रियव्रत आणि उत्तानपाद यांची बहीण योग्यते वय, सुस्वभाव आणि सर्व गुणांनी युक्त अशी आपल्या पतीची इच्छा करीत आहे. हिने तुमचा स्वभाव, वय, तप, गुण, शौर्य आदी सर्व नारदांच्या मुखातून तिने ऐकलेलं आहे. रुक्मिणी स्वयंवरामध्ये देखील नारदांनी आईसाहेबाला असंच परमात्म्याचे सगळे गुण आहे लहानपणीच ऐकवले होते. त्यामुळेच साक्षात लक्ष्मीच नित्यावियोगिनी होती. तरी पण भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी म्हणून नारदांकडून तिने गुण ऐकून घेतले आणि तिचं मन परमात्म्यावर चढलं. त्याप्रमाणे नारदांनी इथे देखील त्या देवहूतीला तुझे गुण, कर्दम ऋषींचे जे काही गुण आहेत ते सगळे सांगितले होते. त्यामुळे तिने मनोमन तुम्हाला भरलेले आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपण सुद्धा विवाह करू इच्छिता असं मी ऐकलेलं आहे. म्हणून मी देत असलेल्या या कन्येचा आपण स्वीकार करावा. या गोष्टीला आपण नकार देऊ नये. कारण सर्वसंग परित्याग करणाऱ्या पुरुषालाही स्वतः प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग करणे उचित नाही. आपण तर विवाह करण्यास इच्छुक आहेत म्हणताय, त्यामुळे कशासाठी त्याग करायचा तुम्ही? नकांचन परिहरेत तद्व्रतम अशी श्रुती आहे. त्यामुळे आपण संन्यासाश्रम स्वीकारला नसल्यामुळे आणि निर्मुक्त न झाल्यामुळे माझ्या कन्येचा आपण स्वीकार करावा. यस्तु प्रवृत्तो भूत्वा पुनस्सेवेत मैथुनं षष्ठीवर्षसहस्राणि विष्ठायां जायते कृमी. जी व्यक्ती संन्यासाश्रम स्वीकारते आणि पुन्हा विवाह केलेल्या आपल्या गृहस्थाश्रमामध्ये पुन्हा प्रवेश करते, ती व्यक्ती 60,000 वर्षे विष्ठेमध्ये असणाऱ्या कृमीच्या जन्माला जाते असं शास्त्र सांगतं. म्हणून मी विवाह इच्छिणाऱ्या आपणास ही कन्या अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. गुरुकुलामध्ये राहून सर्व वेदाधिकांचे अध्ययन पूर्ण करून जो ब्रह्मचारी विवाह करू इच्छितो त्याला म्हणतात उपकुर्वाण. या ठिकाणी उपकुर्वाण म्हणून शब्द आलेला आहे. वेदादित्ययो वरणी विवाहार्थं गुरुकुलात् कृता विज्ञो निवर्तेत उपकुर्वाण उच्यते. जो गुरुकुलात राहतो, गुरूंची सेवा शुश्रूषा वगैरे करून सर्व अध्ययन झाल्यानंतर गुरूंनी आज्ञा दिल्यानंतर त्यांच्या आज्ञेने विवाह करू इच्छितो त्याला उपकुर्वाण म्हणतात. म्हणून तुम्ही सर्व अध्ययन वगैरे केलेले आहे, त्यामुळे तुम्ही उपकुर्वाण आहात अशी राजाची प्रार्थना ऐकून कर्दम ऋषी म्हणाले की हे राजन, मी खरोखरच आहे ते तू म्हणतोस ते बरोबर आहे, मी विवाह करू इच्छितो आणि तुझी कन्या पतीची शुश्रूषा करण्यामध्ये समर्थ दिसते. आमच्या उभयताचा विवाह ब्राह्म्य विवाह म्हणून पृथ्वीवरती पहिला विवाह होईल.
ब्राह्मविवाह म्हणजे काय की वराला आपल्या घरी बोलावून त्याला सालंकृत कन्या शास्त्र मुहूर्तानुसार दान करणं. आता हे कर्दम ऋषीच्या आश्रमात गेले, पण प्रत्यक्ष संपूर्ण सार्वभौम राजा येतो पृथ्वीवरचा म्हणून, त्यामुळे हे त्याचं घरच आहे. हे राजा, तुझ्या अशा परिपूर्ण सौंदर्यवती व गुणी कन्येचा कोण अस्वीकार करणार आहे? मी तिचा स्वीकार करतो. कारण एकदा काय होतं, तुझी कन्या व राजवाड्याच्या गच्चीवर चेंडू खेळत होती. चेंडू खेळण्यामध्ये ती एवढी मग्न झाली होती की तिचं अन्यत्र कुठेही लक्ष नव्हतं. आणि त्यावेळेस विश्वावसू गंधर्व अंतराळातून चाललेला असताना त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्याकडे पाहिल्यानंतर त्याला तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला आणि त्या झालेल्या मोहाच्या विकारामुळे तो पटकने खाली पडला भूमीवर. एवढं तुझं सौंदर्य, गंधर्व देखील तुझ्यावर मोहित होता. सोमः प्रथमो विविदे गंधर्वो विविध उत्तरः तृतीये अग्निष्टे पतिः तुरीयस्ते मनुष्यजाः. या ठिकाणी सांगतायत की शास्त्रार्थ सांगतायत की ज्यावेळेस कन्येचा त्या त्या अवयवांनी तिची वाढ होत असते, त्यावेळेस त्या त्या अवयवाभिमानी देवता त्या ठिकाणी वाढत असतात. जसे बाहूच्या क्रियेची देवता कोणते? इंद्र. उपस्थाच्या क्रियेची देवता प्रजापती इत्यादी प्रत्येक अवयवांची देवता ती त्या ठिकाणी वास करत असते. मग स्त्रीदेहातील अवयवांच्या ठिकाणी वयोमानाप्रमाणे जसे त्यांच्या अवस्था बदलत जातात, त्यावेळेस त्या अभिमानी देवता त्या ठिकाणी ते फल भोगतात. व्यंजनैः समुत्पन्नैः सोमो भुञ्जीत कन्यकां पयोधरैस्तु गंधर्वः रजसाग्निः प्रकीर्तितः. स्त्रीची प्रथम अवस्थेपासून उच्चदर्शनापर्यंत सोम त्या ठिकाणी अभिमानी देवता सोम हा तिथे राहतो आणि त्याचा भोग घेतो. कुचोत्पत्तीपासून रजोदर्शन होईपर्यंत गंधर्व तिथे राहतात आणि रजोदर्शनानंतर पुढे अग्नी त्या ठिकाणी राहत असतात. म्हणून प्राचीन परंपरेमध्ये रजोदर्शनापूर्वीच स्त्री कन्येचा विवाह केला जातो. रजोदर्शनानंतर विवाहाचा जो काळ असतो, म्हणजे मनुष्याला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अग्नी त्या ठिकाणी राहतो. आणि अग्नीचा धर्म काय आहे? भस्मसात करणे, दाह करणे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या होत असतात. इतकी सुंदर असणारी तुझी कन्या, उत्तानपाद राजाची बहीण, सर्व स्त्रियांमध्ये अतिसुंदर असणारी, ज्यांनी लक्ष्मीची सेवा केली नाही अशा पुरुषांना प्राप्त होणे अशक्य आहे. कारण सर्वात सुंदर या पृथ्वीवर परमात्म्याने उत्पन्न केलेली कोण आहे? लक्ष्मी आहे. त्यामुळं त्या लक्ष्मीची जर सेवा केली नाही तर तुम्हाला सुंदर स्त्री प्राप्त होणार नाही. अशी स्त्री आल्या घरी कोण आहे माणूस जो तिचा स्वीकार करणार नाही? म्हणून जोपर्यंत तुझी कन्या माझेचे धारण करत नाही तोपर्यंतच मी तिच्याबरोबर संसार करेन. अपत्य झाल्यानंतर मी नित्यशुद्ध असणाऱ्या परमात्म्याच्या उपदेशानुसार शमदमादी संपादन करून संन्यास घेईन. मैत्रेय म्हणतात की हे उग्रधन्वं विदुरा, कर्दम ऋषी अशा प्रकारे बोलून हरीच्या चरणावर आपली बुद्धी ठेवून शांत बसला. त्यावेळी कर्दमाच्या स्मितहास्याने शोभित अशा त्या मुखाकडे देवभूतीने पाहिलं आणि तिचं चित्त अधिकच आकर्षित झालं आणि तिने मनोमन त्यांना बरं. त्यावेळी शतरूपाची जी नावाने जी महाराणी होती आणि मनू या दंपतींनी त्या दोघांनाही मूल्यवान असे वस्त्रे दान केले, आभरणे दिली, संसाराला लागणारी सर्व भांडी कुंडी सर्व आणून दिली आणि इतर वस्तू देखील दिल्या. नंतर
मुनीनेही आपली कन्या त्या म्हणूने आपली कन्या अनुरूप वराला तिने वरला आहे म्हणून त्यांना समाधान झालं मनूला. आणि तिथून निघायच्या वेळी त्याने आपल्या मुलीला आलिंगन दिलेलं आहे. तिचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या नेत्रात अश्रू आलेले आहे. कितीही खोडकर असली काही असलं तरी मुलीचं ज्यावेळी कन्यादान बाप करतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्यामुळं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. आणि पुन्हा पुन्हा तो म्हणतो, हे बाळे, हे मुली, असं म्हणतोय तो परत. आणि आपल्या अश्रूने त्या देवहूतीचे सर्व केस भिजून टाकलेले. नंतर ऋषींची अनुमती घेऊन तो आपल्या पत्नींसह सेवकांसह रथामध्ये बसून सरस्वती नदीच्या तीरावरील दोन्ही तीर जे आहेत, इकडचे बाजू तिकडचे, असणारे मोठमोठे ऋषींचे आश्रमे पाहत आणि त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करत करत हा आपला ब्रह्मावर्तावर साम्राज्य करणारा तो त्याची राजधानी असणाऱ्या बर्हिष्मती नावाच्या त्या नगरामध्ये त्याने प्रवेश केला आहे. देवर्षीवर्य पथिदेव हेलनाथ, परमात्मांचं ज्यावेळेस आपण रस्त्याने जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे देव ऋषी यांचे आश्रम, देवांची मंदिरे, हे जर आपल्याला रस्त्यावरून जात असताना दिसले तर आपण नमस्कार करतो. जर नमस्कार केला नाही तर तो दोष येतो. म्हणून या दोषापासून आम्हाला मुक्त कर म्हणून भागवतातल्या 6व्या स्कंदामध्ये नारायणमध्ये हा विषय येतो सर्व. नंतर त्या ब्रह्मावर्तातील लोकांनी राजा येणार म्हणून वाद्य वगैरे वाजवली, फुले उधळली आणि त्याचं स्वागत केलं. बर्हिष्मती हे नाव कसं पडलं तर यज्ञनामक वराह परमात्म्याने ज्यावेळेस हिरण्याक्षाचा वध करून ते वर आले त्यावेळेस आपलं शरीर थरथर कापवलं त्यांनी, झटकलं थोडक्यात. तेव्हा त्या शरीरावरील केस पृथ्वीवर पडले. त्यापासून हिरव्या रंगाचे काश आणि कुश हे दर्भ उगवले. त्यापासून ऋषींनी यज्ञाला विध्वंस करणाऱ्या राक्षसांचा नाश केला त्या दर्भापासून व परमात्मा प्रित्यर्थ यज्ञाचं अनुष्ठान केलं. त्याच म्हणून ज्या ठिकाणी कुश आणि काश उगवले होते तेथे दर्भ पसरून विष्णूच्यासाठी म्हणून पुन्हा यज्ञाचं अनुष्ठान वगैरे केलेलं आहे, यज्ञयाग वगैरे केलं आहे. म्हणून त्या नगरीला बर्हिष्मती असं म्हणतात. ज्या राजाच्या गुणांचे गायन नित्य पहाटे गंधर्वादी करीत असत त्या म्हणून 4 युगे एकदा झाल्यानंतर अशा प्रकारचे 71,000 वेळा जेवढा वेळ लागतो ते युगे जाण्यास तेवढा वेळ या पृथ्वीवरती राज्य केलं. मुनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्याने जे काही कथन केले त्याला स्मृती म्हणतात. आज ते मनुस्मृती म्हणून सर्वत्र तिचा वापर केला जातो. जी मनुस्मृती नुसत्या भारतीयांनाच नाही तर सर्व जगातील राष्ट्रे जे ख्रिश्चन आहेत, मुस्लिमसुद्धा आहेत, परंतु त्या मनुस्मृतीचा उपयोग करून त्यातील राजधर्म, स्त्रीधर्म यांचं पालन आत्ताही करतात. आपल्यातील काही असे अनाधिकारी जीव आहेत नित्य नरकात जाणारे, ते असे मनुस्मृतीची विटंबना करणारे आहेत. ब्रह्मचर्य आदी आश्रम धर्म सांगणारा असा तो मनुस्मृती ग्रंथ त्यानं उत्पन्न केला. हे विदुरा, अशा प्रकारे मी त्या मानूचे चरित्र तुला सांगितले. आता मी देवहूतीचा इतिहास काय तो सांगतो. थोडं एखादा तुटक ऐकायला मिळते. होय, थोडं तुटक पाहिजे, जवळ नको तुटक. मैत्रेय म्हणतात, पितृभ्यां प्रस्थिते साध्वी पतिमिंगित कोविदा नित्यं पर्यजरप्रीत्या
भवानीव भवं प्रभुं. आपले आईवडील बर्हिष्मतीला गेल्यावर सती साध्वी असणाऱ्या त्या देवहूतीने आपल्या पतीची शुश्रूषा करण्यास सुरुवात केली. जसं पार्वतीने शंकराची शुश्रूषा केली त्याप्रमाणे ती पतीची शुश्रूषा करू लागली. तिने सर्व विषय भोगाच्या ज्या इच्छा आहेत त्या कपट, द्वेष, लोभ, निषिद्ध आचरण, उन्मत्तपणा या सर्व दुर्गुणांचा त्याग केला. शारीरिक आणि मानसिक शुद्धता केली. विचाराचा प्रौढपणा त्याच्यामध्ये आला होता. इंद्रियांचा निग्रह केला. सेवाधर्म, प्रेमयुक्त भाव यांनी युक्त असणारं असं भाषण तिने त्या मुलींबरोबर केलं. त्या अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्या आपल्या पतीला तिने अशा प्रकारे आचरण करून संतुष्ट केलं. गृहस्थ धर्माचे पालन करणाऱ्या अनेक व्रतवैकल्य केल्यामुळे तिचं शरीर अत्यंत कृश झालं होतं व आपली अखंड सेवा करणाऱ्या त्या मनुच्या कन्येला आपल्या पत्नीला पाहून, जे देवहूतीला पाहून कर्दम ऋषी म्हणाले, तुष्टोऽहमद्यतमानविमानदायाः शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो दीहिनामयमतीव सुहृत्स्वदेहो नापेक्षितः समुचितं क्षपयितुं यदर्थे. हे मनोकन्ये देवहूती, माझा मान राखणाऱ्या तुझ्या या उत्तम प्रकारच्या सेवेने मी तुझ्यावर आज प्रसन्न झालो. कारण प्राणीमात्रास अत्यंत प्रिय असणारा देह, सगळ्यात प्रिय काय असतं माणसांना? देह प्रिय असतो. देहावरचा त्यामुळे माणूस अभिमान सोडत नाही. दारान सुतान प्रियान प्राणान परस्मै संनिवेदयेत. म्हणून परमात्म्याला काय काय अर्पण करायचं? जेवढा आपण पत्नीवर प्रेम करतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम परमात्म्यावर करा. जेवढा आपल्या पुत्रावर प्रेम करतो त्याच्यापेक्षाही जास्त परमात्म्यावर करा. जेवढा आपला प्रिय मित्र असतो त्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षाही जास्त करा. शेवट सांगता की प्राणापेक्षाही जास्त प्रेम परमात्म्यावर करा. मग असा प्राण जो आहे तो देह धारण करणारा, देह प्राण धारण करतो, त्याला तू झिजवला आहेस. आता मी तुला माझ्या तप, समाधी आणि उपासना यांनी मी परमेश्वराच्या चरणी अंतःकरण ठेवले असता जे निर्भय आणि शोकरहित जे भोग प्राप्त झाले आहे तेच तू माझी सेवा करून मिळवले आहेस. ते मी तुला दिव्य दृष्टीने दाखवले. हे विदुरा, त्यावर ते कर्दमाचे वचन ऐकून देवहूतीस अत्यंत आनंद झाला आहे. त्यामुळे ती लज्जित झालेल्या वाणीने सद्गदित होऊन आपल्या पतीला म्हणाले, राद्धं तव द्विजविषये तदमोघ योग मायाभिभे त्वयि विभो तदवै विभर्तः यस्तेभ्यधायि समय सकृदङ्गसङ्गो भूयामुदीयसे गुणप्रसवः सतीनां. हे भरता, द्विजश्रेष्ठा, आपणच जे बोलतात ते सर्व सिद्ध होतं. आपले योगाधिकाने असणारे सामर्थ्य मी यथार्थरित्या जाणते, त्यामुळे मला आनंद होतो. परंतु विवाहाच्या प्रसंगी तुम्ही शब्द दिला होता की गर्भधारणा होईपर्यंत, म्हणजेच तुला अंगसंग होईल तसं वचन तुम्ही दिलं होतं, ते आता वचन परिपूर्ण करावं. कारण पतिव्रता स्त्रियांना यासारखा मोठा लाभ नाही. आपल्या सुखासाठी मी हा माझा देह अर्पण केला आहे. तो दीन आणि कृश झालेला देह दिव्य भोग भोगण्यासाठी सामर्थ्यशील करा.
तसेच मी सार्वभौम राजाची कन्या असल्यामुळे मला ऐश्वर्याने युक्त असणारं असं गृहसिद्ध करा. मैत्रेय उवाच. प्रियाया प्रियमन्विच्छन् करदमो योगमास्थितः विमानं कामगं क्षत्तस्तर्हेवाधे स्वीकीरत. मैत्रेय म्हणतात की याप्रमाणे आपली पत्नी देवहूतीचे हे भाषण ऐकून आपल्या पत्नीचे प्रिय करण्याच्या इच्छेने करदम ऋषींनी योगसामर्थ्याने तत्क्षणी आपल्या इच्छेप्रमाणे धावणारे असं विमान उत्पन्न केलं. ते दिव्य विमान सर्व इच्छा परिपूर्ण करणारं होतं. सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त होतं. पराकोटीची संपत्ती ऐश्वर्याने असं ते युक्त होतं. त्या विमानामध्ये रत्नखचित खांब होते. निरनिराळ्या रंगीबिरंगी फुलांवरती भ्रमर गुंजारव करत होते. सर्व काली सुखकारक होतं. संसाराला उपयोगी असणाऱ्या वस्तूंनी विविध प्रकारचे पडदे पताका यांनी ते सुशोभित होतं. रेशीम लोकर कापूस यांच्यापासून तयार केलेली मौल्यवान अशी वस्त्रे त्या विमानात होते. त्या विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक असे मजले होते त्या विमानामध्ये आणि त्या मजल्यांमध्ये विविध प्रकारच्या शय्या पलंग हे सर्व त्यामध्ये होतं. त्यामुळं ते अतिशय शोभिवंत असं दिसणारं विमान होतं. तसेच त्या विमानामध्ये विविध प्रकारच्या शिल्पाकृती होत्या. जमीन पाचूंनी मढवलेली होती. उंबरे दरवाजे हे पोळ्यांनी तर दरवाजांच्या फळ्या रत्नजडीने केल्या होत्या आणि त्या फळ्यांच्या मध्यभागी इंद्रनील लावल्यामुळे त्या विमानाला डोळे आहेत की काय असं वाटत होतं. निरनिराळ्या रत्नांनी व मोत्याच्या झालरींनी विमानाचे छत सजवलेले होते. विमानात असणारे जे कृत्रिम हंस पारवे पोपट वगैरे कृत्रिम होते, परंतु खरे हंस पोपट त्या ठिकाणी हे खरं आहे काय असं वाटून तिथं येऊन त्यांच्याबरोबर बोलत होते असं वाटत होतं. हे विदुरा, याप्रमाणे विमान पाहूनही त्या ठिकाणी दासी वगैरे नसल्यामुळे व आपले शरीर मलिन आहे हे पाहून तिला परत अपेक्षा झाली. तिला काही समाधान झालं नाही देवहूतीला आणि ती म्हणाली की मला माझं सौंदर्य हे जे मलिन झालेलं शरीर आहे ते स्वच्छ व्हावं आणि मला दासी मिळावी. हे भिरू, तू अशी असमाधानी का दिसतेस असं करदम ऋषींनी विचारल्यानंतर तिने सांगितल्यानंतर करदम ऋषी सांगतात की जा, समोर बिंदू सरोवर आहे, त्या बिंदू सरोवरामध्ये स्नान कर आणि मग तू विमानामध्ये चढ. बिंदू सरोवर हे कुणी निर्माण केलं आहे तर प्रत्यक्ष श्रीहरीने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे येथे स्नान करण्याने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल आणि त्यामुळे तू स्नान करून विमानात चढली की तुला जे पाहिजे ते मिळेल. हे विदुरा, याप्रमाणे तिने स्नान करून अत्यंत सुंदर रूप प्राप्त झालेली ती देवहूती विमानावर आरूढ झाली. तेथे 1000 दासी आपल्या सेवेसाठी पूर्वीच नियुक्त करून ठेवल्या होत्या असं तिने पाहिलं. त्या कशा होत्या? कैशोर अवस्थेतील होत्या. त्यांनी देवहूतीला नमस्कार केला. आम्ही आपल्या दासी आहोत, काय काम आहे ते सांगा असं म्हणून नंतर पुन्हा तिला सुवासिक अत्तरे उठणे अभ्यंग वगैरे लावून तिला स्नान घातलं. उंची वस्त्रे दिली, कुंकू वगैरे सौभाग्य अलंकार धारण केले. कंठामध्ये पाचू मोती हिरे वगैरेंच्या माळा, सुवर्णांच्या माळा त्याने धारण केल्या. सुवर्णाचे नूपूर, कमरेवर रत्नखचित कमरपट्टा, कंठामध्ये मोती रत्ने यांचे हार धारण केले. जिची भ्रुकुटी रेखीव आहे, दंतपंक्ती सरोवरातील हंसाच्या ओळीप्रमाणे शोभत आहे. केशकलाप सुंदर आहे, पद्मपत्राप्रमाणे नेत्र आहे.
अशी अवर्णनीय शोभा तिला प्राप्त झाली. हे तपश्चर्येचं फळ असतं. तपश्चर्या करताना मनुष्याचा देह पुरुष होत असतो, परंतु त्याचं फळ काय असतं हे लोकशिक्षण देण्यासाठीच परमात्मा सगळं सांगत आहे. त्यानंतर तिने काय केलं, आरशात पाहिलं कसे दिसते मी बा, सौंदर्य कसं आहे आपलं, व्यवस्थित सगळं झालं आहे का नाही. आणि त्या आरशात पाहताच स्वाभाविकता पतिव्रता असल्यामुळे त्या आरशामध्ये तिला आपलं बिंब न दिसता पतीचं बिंब दिसलं. आणि जेथे कर्दम होते त्या ठिकाणी ती गेली. हे सर्व ऐश्वर्य कुणामुळे प्राप्त झालं आहे, माझ्या पतीमुळंच. आणि त्या पतीला त्यांनी केलेल्या श्रीहरीच्या योगसामर्थ्याने हे प्राप्त झाले, श्रीहरीच्या भक्तीमुळे ते प्राप्त झाले. विद्याधरांच्या हजारो स्त्रिया तिची शुश्रूषा करतात, अशा त्या देवहूतीस कर्दम ऋषीने हात धरून जवळ बसवला आहे, मनात घेतलं. नंतर त्या संतुष्ट असणाऱ्या कर्दमांनी देवहूतीबरोबर वैश्रंभ, सुरसन, नंदन, पुष्पभद्र, मानस आणि चैत्ररथ हे देवांची उद्याने, या ठिकाणी यथेच्छत क्रीडा केलेली आहे. हे विदुरा, श्रीहरिचरणी शरण गेलेल्या पुरुषांना दुर्लभ असं काय आहे. अशा प्रकारे रममान होत 100 वर्षे क्रीडा करणाऱ्या त्या दाम्पत्यांना 9 कन्या प्राप्त झाल्या. नंतर आपले पती सर्वसंग परित्याग करून, कारण त्यांनी म्हटलं होतं अपत्य होईपर्यंत तुझ्यापाशी राहील, त्यानंतर पुढे मी भगवंताच्या ध्यान चिंतनामध्ये मग्न होत संन्यासाश्रम घेईल. त्याप्रमाणे अपत्य झाले आणि ते निघाले सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये. त्यावेळेस देवहूतीने व्याकुळ होऊन तिने त्यांच्यासमोर पती असे चाललेले असताना त्यांच्यासमोर गेली आणि खाली मान घातली. खाली मान घालून डोळ्यातून तिच्या पाणी पडू लागले आणि पायाच्या बोटाने जमिनीवर तिने असं लेखा काढायला सुरुवात केली. आणि नंतर मधुर भाषणामध्ये ती म्हटले की हे प्रभो, आपण मला विवाहाच्या वेळी वचन दिले होते, ते पूर्ण केलं आहे, परंतु आपणास मी शरण आले आहे, मला आपण अभय द्या. या सर्व कन्यांना आता पुढे योग्य वर बघावे लागतील. मग यांची सर्व व्यवस्था करणे आणि मला पुत्र संतान प्राप्त करून देणे हेही आपलं कर्तव्य आहे. ते कसं, तर ज्ञान आणि भक्तीचा उपदेश करणारा पुत्र मला हवा आहे. अशा प्रकारे तिने इच्छा प्रकट केली. म्हणून पुन्हा कर्दम ऋषी काही काळ त्या ठिकाणी थांबले आणि आपण ब्रह्मज्ञानी आहात हे मी न जाणल्यामुळे आजपर्यंत आपल्याकडं इंद्रियांच्या सुखाची याचना केली. आपली संगती ही मोक्षाला कारणीभूत आहे अशी देवहूतीने त्यांना प्रार्थना केली. नंतर पुढे सांगतात की मैत्रेय उवाच पितृभ्यां परस्थिते साध्वी पतिंगितकोविदाः नित्यं पर्यटनं प्रीत्या भवानीव भवां पतिं निर्वेदावादिनीमेव मनोर्दुहितरं मुनिः दयालुशालिनी माह शुक्लाभिव्याहृतं स्मरन्. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, याप्रमाणे आपल्या पत्नीचे भाषण ऐकून दयालू असणाऱ्या त्या कर्दम ऋषीने त्यांना श्रीहरीच्या भाषणाचे स्मरण झालं आणि ते म्हणाले, माखिदो राजपुत्रीथ महात्मनं प्रत्यनिंदिते भगवांस्ते अक्षरो गर्भ मधुरात संप्रपत्स्यते. हे राजपुत्री, तू खेद करू नकोस, स्वयं भगवान तुझ्या उदरात प्रवेश करतील. तू श्रद्धेने त्यांचे भजन कर. तू उपासना केलेली श्रीहरी तुझ्या हृदयातील सर्व संशय तुला उपदेश करून दूर करते.
मैत्रेयवाच देवहूत्यपि संदेशं गौरवेण प्रजापतेः सम्यक् श्रद्धायं पुरुषं कूटस्थमभजद्गुरुं. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, देवहूतीने कर्दम प्रजापतीच्या त्या आज्ञेचे आदरपूर्वक पालन केले आणि श्रीहरीची सेवा करू लागले. भगवंताने कर्दमाला आश्रय करून देवहूतीच्या ठिकाणी लाकडामध्ये जसा अग्नी असतो त्याप्रमाणे ते देवहूतीच्या ठिकाणी अभिव्यक्त झाले. त्यावेळी स्वर्गात वाद्य वाजू लागले, गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नाचू लागले. त्यावेळी मरीच्यादी ऋषींसह ब्रह्मदेव सरस्वतीच्या तीरावर असणाऱ्या कर्दमाच्या आश्रमाला आलेले आणि कर्दमाला म्हणाले, तू माझी योग्य प्रकारे पूजा केली आहेस. हे कर्दमा, मुलांनी आपल्या पित्याची आज्ञा पाळणे हीच खरी पूजा आहे. तू आपल्या कन्या मरीची आदी श्रेष्ठ ऋषींना दान कर. आद्य पुरुष असणारे श्री विष्णू तुझ्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. ते कैटभादी राक्षसांना मारणारे असे ते विष्णू आहेत. तेव्हा जे सांख्यशास्त्र कालाच्या ओघाने लुप्त झालेले आहे त्याचा ते तुझ्या पत्नीला देवहूतीला उपदेश करतील आणि मोक्षाचा मार्ग दाखवतील. नंतर अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सांगून ते तिथून आपापल्या स्थानाला ते गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्दम ऋषीने मरीचीला आपली कला, अत्रीला अनुसूया, अंगिरसांना श्रद्धा, पुलस्तींना हवीर, पुलहांना गती, क्रतूंना क्रिया, भृगूंना ख्याती आणि वसिष्ठांना अरुंधती, अथर्वांना शांती अशा प्रकारे 9 कन्यांचं कन्यादान त्यांनी त्या ठिकाणी केले. आणि कर्दम ऋषी एकांतात जाऊन त्या अवतीर्ण झालेल्या भगवंताला म्हणून की अहो पापच्यमानानां निरये स्वैरमंगलैः कालेन भूयसा नूनं प्रसीदन्ति ह देवताः. अहो, या सृष्टीमध्ये आपल्या पापकर्मामुळे संसारात अनेक रीतीने ताप पावणाऱ्या प्राण्यांना पुष्कळ काळाने का होईना देवता प्रसन्न होत नाही असं नाही. भक्तांचा सन्मान व सांख्यशास्त्राचा प्रसार व्हावा म्हणून माझ्या घरी आपण अवतीर्ण झाला. आपले वाक्य सत्य केलं आहे. आता आपण मला आपल्या सेवेसाठी संन्यास घेऊन पृथ्वीवर पर्यटन करण्याची आज्ञा द्यावी. श्री भगवान वाच. त्यावर भगवंत म्हणतात की मया प्रोक्तम हि लोकस्य प्रमाणम हि सत्यलौकी अथा जन्मया तुभ्यम यदवोच अमृतम मुने. मी तुझ्या घरी जो अवतार घेतला आहे तो तुझ्या घरी अवतार घेईन असा शब्द दिला होता ते वचन खरं सत्य करण्यासाठी घेतलं आहे. कारण यथार्थ ज्ञानाविषयी मी जे सांगितलेले असेल तेच लोक प्रमाण म्हणतात. जर मी हे वचन सत्य केलं नसतं मला माझ्या वाक्यावर प्रमाण म्हणून स्वीकारलं नसतं. सूत्रमान स्वतःस्फृतम असं आहे. म्हणजे प्रमाण हे वेदातील जे ऋचा वगैरे आहे त्या स्वतःच प्रमाण आहेत. कारण त्या भगवंताच्या मुखातून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर पण विश्वास ठेवला असता. कालाने नष्ट झालेले सांख्यशास्त्राचे ज्ञान मी यथार्थ सांगून नंतर हा देह सोडील. हे ऋषे, सर्व कामना सोड आणि मोक्षाच्या इच्छेने तू माझे भजन कर. मी माझ्या आईला आध्यात्मिकी विद्या म्हणतात सांख्यात ते सांगेल, जेणेकरून या शास्त्राचा सर्वत्र प्रसार होईल आणि ती देखील मोक्षाला जाईल. मैत्रेय म्हणतात अशा प्रकारे कपिल परमात्म्याने सांगितलेले कर्दम ऋषी त्यांनी त्या परमात्म्याला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि वनाला निघून गेले. आणि मोक्ष देणारा वासुदेव परमात्मा म्हणून त्या वासुदेव परमात्म्याचे चिंतन करत ते त्या ठिकाणी थांबले. पुढे राजोवाच
कपिलस्तत्त्वसंख्याता भगवानात्ममायया जात स्वयमजः साक्षात् प्रज्ञप्तये गुणा. हे शुकाचार्य, अधिकारी लोकांना स्वस्वरूप ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी तत्वगणनात्मक शास्त्र करण्यासाठी, म्हणजे काय, एकूण तत्व किती आहे, त्यांची संख्या किती आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे सर्व कळण्यासाठी म्हणून स्वतः जन्मरहित असणारे ते परमात्मा कपिल या नावाने या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे. ज्यावेळेस आपण परमात्म्याला नैवेद्य अर्पण करतो की नाही, त्यावेळेस त्या नैवेद्याच्या अर्पण करण्याचा जो काळ असतो त्यावेळेस हे कपिल परमात्मा स्वतः येतात आणि ते नैवेद्य ग्रहण करतात. भूवराह म्हणून पृथ्वी, भूवराह नामक परमात्म्याने असणारी ती पृथ्वी, त्या ठिकाणी श्री भूवराहाय नमः म्हणून रांगोळी काढावी आणि त्याच्यावरती नैवेद्याचा संभार सगळा ठेवा आणि त्यावेळेस किंचित काळपर्यंत कपिल नामक परमात्मा येऊन त्या नैवेद्याचं ग्रहण करून जातात. असे हे परमात्मा. मग आत्मज्ञानी लोकात मान्यता पावलेल्या सनकादी मुनी होऊन श्रेष्ठ असणाऱ्या कपिल परमात्म्याचे चरित्र श्रवण केले असताही पुन्हा श्रवण करण्यासाठी माझी इंद्रिये अत्यंत आनंदाने फुलून गेलेली आहे. याप्रमाणे ह्या परमात्म्याने कोणकोणती कार्य केली हे सांगा. त्यावर शुकाचार्य म्हणतात की द्वैपायन सकलैव मैत्रेय भगवान सुद्धा प्राहेण मिदुरं प्रेत अन्वीक्षित्यां प्रचोदितः. हे राजा, तू मला जसा प्रश्न विचारलास ना तसाच प्रश्न विदुराने मैत्रेयांना विचारला. तेव्हा त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तो मी तुला सांगतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानेन अन्यस्तत्त्वदर्शिनः. ही परंपरा कायम आहे आपल्या प्रश्नोत्तराची. शेष भगवंताने विचारल्यानंतर परमात्म्याने त्याला उपदेश करणे, पुढे ब्रह्मदेवाला, सनतकुमारांना, ही परंपरा अशी पुढं येते पुढं अर्जुनापर्यंत आहे. अर्जुनाला देखील गीता रूपाने उपदेश केला आहे, प्रश्नोत्तराचं आहे. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रश्नरूपी गुरुची सेवा करून त्यांच्याकडून उपदेश घेऊन मोक्षाला जावे, अशी परंपरा असणारे असे ते सांगतात की मैत्रेयवाच पितरिप्रसते अरण्ये मत्तः प्रियचिकीर्षया तस्मिन् बिंदुसरे वात्सीत् भगवान कपिलः किल. हे विदुरा, आपले वडील कर्दमुनी हे अरण्यामध्ये गेल्यानंतर मातेचे प्रिय करण्याकरता त्या बिंदू सरोवराच्या ठिकाणी भगवान कपिल मुनी राहिले. ब्रह्मदेवाचे वचनाला स्मरण करून ती देवहूती म्हणाली की हे भूमन, मी इंद्रियांच्या तृप्तीसाठी केलेल्या विषयाने आता कंटाळली आहे. पुष्कळ मी इंद्रिय सुख उपभोगलं आहे. हे देवा, मी हा माझा देह आहे, हा अभिमान नष्ट करण्यासाठी म्हणून मी तुला शरण येत आहे. अज्ञानाने अंध झालेल्या मला आपण चक्षुप्रमाणे प्राप्त झाला. प्रकृती पुरुष जे आहे त्याच्याविषयी सांगतात की तन्त्वा गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसार तरोः कुठार जिज्ञासया प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्म वेदां वरिष्ठम्. प्रकृती पुरुषाचे ज्ञान व्हावे म्हणून मी तुला शरण येत आहे असे या ठिकाणी म्हटले. नारायणो ब्रह्मवायो इंद्रशेषो हरस्तथा कामशक्रो गुरुर्दक्षो मनवाद्या भास्करादयः सर्व जीवाश्च क्रमशः पुरुषाख्याभिशाब्दिता. या ठिकाणी नारायण, ब्रह्म वायू, इंद्र म्हणजे गरुड, शेष हर म्हणजे महादेव, काम शक्र इंद्र, गुरु बृहस्पती, दक्ष, मनु आदी जे मन्वंतर आहेत, वैवस्वत, स्वारुषिष वगैरे मन्वंतर ते मनु, भास्करादय 12 सूर्य आणि सर्व जीव यांना काय म्हणतात, पुरुष म्हणतात. एतत्पत्न्यो बद्धशक्ती श्रियः सर्वा तथा.
क्रम, त्याप्रकारे यांच्या पत्न्या स्त्रिया यांना बंधशक्ती असं म्हटलेलं आहे. प्रकृतीला बंधशक्ती जड असं म्हटलं. क्रमात प्रवृत्तिशब्दोक्ता संज्ञानात विप्रमुच्यते असं दत्तात्रेय संहिता, दत्तात्रय संहिता म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलं प्रकृती आणि पुरुष कोणाला म्हणायचं याविषयी विशेष विवेचन केलं. तेव्हा हे मैत्रेय म्हणतात की अशा प्रकारे आईचे वचन ऐकून हे आई भगवान म्हणतात की आई माते, मनुष्याच्या मोक्षप्राप्तीसाठी साधन म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारा भक्तियोग, ज्यामुळे संसारातील दुःखाची निवृत्ती होते. पूर्वी मी ऋषींना जो मार्ग सांगितला तोच मार्ग तुला सांगतो. हे काय आहे? मन आहे. मन ते कसं आहे तर या जीवाला संसार बंधनात टाकणारं मन आणि संसार बंधनातून सोडवणारंही मनच आहे. मग या ठिकाणी हे असं परस्पर विरुद्ध कर्म त्या मनाकडून कसं होतं तर ते सांगतात की ते मन ज्यावेळेस शब्दादी विषयांच्या ठिकाणी आसक्त होतं त्यावेळी ते संसार बंधनात पडतं जीव, आणि ज्यावेळेस ते मन परमात्म्याच्या भक्तीमध्ये रत होतं त्यावेळी तो जीव मुक्त होतो. सर्वांतर्यामी असणारे श्रीहरी आहे हे ज्ञानच योगी लोकांना मुक्तीला कारण आहे. यावर कल्याणकारक असा दुसरा मार्ग कोणताही नाही. दुष्टांचा सहवास हा देखील आपल्याला बंधनकारक आहे. म्हणून दुष्टांचा सहवास दूर करावा. सहनशील, दयाळू, शत्रुरहित, सर्व प्राणीमात्रांचे मित्र, गंभीर स्वभावाचे, शास्त्रानुसार राहणारे, उत्तमशील असणारे ह्यांना सत्पुरुष असं म्हणतात. माझ्या कथा श्रवण करणारे, माझ्याकरिता सर्व आपतेष्टांचा त्याग करणारे, अशा माझ्या ठिकाणी रत असणाऱ्यांना कोणतेही ताप दुःख होत नाही. म्हणून हे माते, तू सज्जनांचा सहवास केला म्हणून तुझ्यावर मी कृपा केली. संतो संगस्य भेषजम. आपल्याला रोग झालेला असतो, रोगमुक्त होण्यासाठी आपण काय करतो? औषध देतो. तसं संसाररूपी रोगातून मुक्त होण्यासाठी म्हणून आपल्याला एकमेव औषध म्हणजे संत. त्यांच्या संगाने आपल्या संसारातील सर्व पापांचा नाश होतो. म्हणून संतो संगस्य भेषजम असं म्हटलेलं शास्त्राने. संतांचा संघ औषधाप्रमाणे आहे. नंतर पुढे काय करायचं? पहिल्यांदा आस्तिक्य बुद्धी ठेवायचं. तो आहे हे समजल्याशिवाय पुढची पायरी चढताच येत नाही. नाहीच म्हटल्यानंतर विशेष संपतो. म्हणून नास्तिकांचंही काम नाही. म्हणून आस्तिक बुद्धी त्या ठिकाणी ठेवायची आणि ही बुद्धी क्रमाक्रमाने वाढवायची. इहलोकातील व स्वर्गलोकातील विषय सुखाला तो अधिकारी पुरुष जो असतो त्याने तुच्छ मानावे. हे स्वर्गादी लोक आपल्याला पुन्हा पुन्हा येतातच, परंतु कायम मुक्ती आपल्याला मिळत नाही. ती तेव्हा मिळते भगवंताच्या चरणावर गेल्यानंतर. अशा प्रकारे मानून नंतर त्याचा त्याग करून त्याने भक्ती करत परमात्म्याच्या चरणी सायुज्य, सालोक्य, सारूप्यता वगैरे मुक्ती मिळवा. हे अच्युता, मोक्षप्राप्तीसाठी भक्ती कोणत्या स्वरूपाची आहे ते, आणि मी स्त्री असल्यामुळे माझा धर्म कोणता, मी कशी भक्ती करावी. सगळ्यांना एकसारखीच भक्ती सांगितली नाही. पुरुषांचा धर्म वेगळा, स्त्रियांचा धर्म वेगळा, लहानपणा ब्रह्मचार्यांचा धर्म वेगळा, असे वेगवेगळे धर्मशास्त्रामध्ये सांगितले. त्यामुळे मी स्त्रीला योग्य असणारी कोणती भक्ती आहे ते देखील तुम्ही सांगा. त्यावर भगवान म्हणतात की हे माते, शुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांची विषयाचे ज्ञान संपादन करून देणारी व वेदोक्त कर्मे करणारी इंद्रिये माझ्या ठिकाणी निष्काम वृत्तीने ठेवणे ही जी भक्ती आहे ती श्रेष्ठ भक्ती आहे. वेदामध्ये म्हणून संतांनी वेदमार्गाला सोडलेलं नाही. कोणताही एक संत असा नाही
की जो वेद मानत नाही असं. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात की कोरड्या जर वेदाची अशी आज्ञा असेल कोरड्या विहिरीमध्ये उडी टाका तर टाकायचं, तिथं पाणी आहे का असा प्रश्न विचारायचा नाही. इतकी वेदावरती निष्ठा ठेवायला संतांनी सांगितले. त्यामुळे संत लोकांचा सहवास करावा. मग अशा प्रकारे वेदोक्त मार्गाने जाणारे इंद्रियांचं शमदमन वगैरे केलेले जे असतात ते मोक्षाला जातात. जसं जठराग्नी अन्न पचवायचं काम करतो, तसं या लिंगदेहाचा नाश करून स्वरूप सुखाची प्राप्ती करण्याचं काम कोण करतं? भक्ती करते. जे विश्वतोमुख असणाऱ्या माझी अशा प्रकारे भक्ती करता ते मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून माझ्याजवळ येतात. पुढे सांगतात की ह्या सृष्टीचं जे सगळं सर्व आहे ते नियमन कशामुळे होतं? मद्भयात वाति वातोयम सूर्यस्तपति मद्भयात वर्षदिंद्र देहत्यग्निर मृत्युश्चरति मद्भयात. मला माझ्या भीतीने हा वारा वाहतो, माझ्या भीतीने सूर्यप्रकाश किंचित वक्रदृष्टी केली की वारा वाहतो, घाबरतो तो. माझ्या भीतीने सूर्य प्रकाशमान होतो. इंद्र माझ्या भीतीने वृष्टी करतो. अग्नी माझ्या भीतीने दहन करतो व मृत्यूही माझ्या भीतीने संचार करीत असतो. अशा प्रकारे भक्तियोगाने स्थिर झालेले मन माझ्या ठिकाणी ठेवणारे योगीच मोक्षप्राप्ती करून घेतात. अशा प्रकारचा सर्व उपदेश आणि पुढे देवभूतीने विचारलेले प्रश्न, विविध धर्मांविषयी कोणते आचरण करावे, या संसारात कसे राहावे याविषयी विचारलेल्या प्रश्नाचा उहापोह यथाकाळ उद्याच्याला पाहू. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अक्षयं कर्मेऽस्मिन् परे सर्वितस्पृक्षणीयान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजनः सर्वदैवामृतः मुक्षेदं यस्य विश्वं सदा जालिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डनं तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मन्त्रविदस्य मङ्गलाः क्षेमं न विन्दन्ति विनाय दर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. भवे भवेथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व योगेश नाथस्त्वमेतः प्रभो. नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणमो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं. पुंडलीकवरदाहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री रुक्मिणी माता की जय. श्री सत्यभामा माता की जय. श्री राधिका माता की जय.